हाय माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? तर हा जो दिवस आहे ना, तर या सुट्ट्यांमधील शेवटचा दिवस आहे मुंबईचा. तर कारण की दुसऱ्या दिवशी आम्ही अकोल्याला येत आहे. तर मुलं स्विमिंग करत आहेत. तर म्हटलं आज आपला शेवटचा दिवस आहे ईदला. तर म्हटलं आज काही म्हणायचंच नाही मुलांना, एकदम मनसोक्त स्विमिंग करू द्यायची. तर एवढे एन्जॉय करत आहेत ना मुलं. आणि 15-20 दिवस एवढे पटकन गेले ना, काहीच. बापरे बाप रुही, अरे बापरे, बस रुही. काल गॉगल पडला होता पाण्यात, दिसला का? ए रुही, हा तुला इथं दिसला का? रुही, काल गॉगल पडला होता पाण्यात सनी दादाचा. बर, बापरे. ओ बाबा, वाव, बाप रे बाप. तू दाखव. बाप रे बाप, बाप रे रुही. सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत असा स्विमिंगचा टाईम होता. आणि पोरं कंटिन्यू पाण्यामध्ये राहू राहू 3-3, 4-4 घंटे. त्यांची स्किन पण काळी पडलेली होती. आणि एवढं आवडते ना पोरांना की खूप आवडते. चल चल रुही. लाईट पाय किती छान लागली. मी पुढे बापरे. कबीर, आम्ही उद्या चाललो. कबीर दादा, उद्या चाललो बाबा आम्ही. कबीर, बंडपणा नाही करायचा. बंडपणा नाही करायचा, नाही करायचा बंडपणा. कबीर, ओय फ्रुटी. रुही कशी का? कबीर बाय कर. कबीर बाय कर सगळ्यांना. आपण कुठं चाललो आता? परत सेक्टर 9ला चाललो आम्ही. आमची खरेदी थोडीशी बाकी आहे. 1000 वेळा झालेला आहे. 3-4 वेळा झाली शॉपिंग. पण उद्या जायचं आहे आम्हाला. म्हटलं परत एकदा आपण जाऊन येऊ. आपण सेक्टर 9ला खूप छान छान मिळते तिथे. आणि खूप असं सामान घ्यावं वाटतं आपल्याला. चला सेक्टर 9 परत तुम्हाला एकदा दाखवते. सेक्टर 9 आहे ना. हां, छान आहे तिथे, आहे ना. सगळं छान मिळते. तिथे. हो का? प्रिया माझ्या व्हिडिओमध्ये खूप कमी दिसत आहे. कारण की बाळाला बरं नाही ना, त्याच्यामुळे मग कमी दिसत आहे. ती बाळाला बरंच नव्हतं त्याच्यामुळे.
आजच्या व्हिडिओत दिसेल पण आजचे व्हिडिओ दिसेल. आजचा आमचा आज आहे मुंबईचा, माझ्या लहान भावाकडचा. आज शेवटचा दिवस आहे. उद्या चाललेलं आहे आम्ही अकोला. तर प्रिया म्हणे चला ताई आज आपण फिरून येऊ. इतक्या दिवस बाळाला बरंच नव्हतं, त्याच्यामुळे मग तिचं काही फिरणं झालं नाही माझ्यासोबत. कभी हे बघा कुठे चाललो मग आपण? सांगा तुला कुठे जाता कुठे चाललो? तुला कबीरा कबीरा तर ताईंनो, हे जे सामान भरताना दिसत आहे ना मी, तर हा आहे माझा जायचा दिवस. आणि कपडे एवढे झाले होते ना की खूप झाले होते. मी येताना सोबत बॅग 2 आणल्या होत्या आणि आता 4 बॅग्स झाल्या माझ्या. कारण की दादांनी पण कपडे घेतले, ताईंनी पण कपडे घेतले, लहान भावांनी पण कपडे घेतले. कपडे नुसतं खूप झाले. आणि आपण पण काही सामान घेतो, नवल विशेष काही दिसलं ना आपण पण घेतो. त्याच्यामुळे खूप सामान झालं होतं माझं. तर शेवटी मग जायचा दिवस आला. तर कारण की जाणं पण महत्त्वाचं होतं, कारण की मी यावेळेस लवकर आली. कारण की मुलाचे पण ॲडमिशन वगैरे घ्यायची होती, त्याचे क्लासेस चालू झाले होते. त्याच्यामुळे मग रिझर्वेशन मिळालं नव्हतं मला, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. नाहीतर मी याच्या आधी पण येणार होती. तर चला आता आज पटपट बॅग वगैरे भरून मग जायची तयारी केली. थोडंफार वाटतेच मला, कारण की आपण इतक्या दिवस राहतो ना आपल्या आईवडिलासोबत, आपल्या बहीण भावासोबत, तर आपले भाचे वगैरे. कसं इतक्या दिवस राहतो ना, तर थोडंफार वाटतेच जाताना. पण काही हरकत नाही, शेवटी आपल्याला जावं. चल कबीरा, चला आम्ही चाललो आता. बाय बाय कबीर. आम्ही चाललो बाबा घरी आता. तू चालतं? बाय कबीर. उडी बोपडी आजीचा चष्मा नाही ना. तर माझ्या लग्नाला जवळजवळ 17-18 वर्ष झाले ताईंनो. पण तरी माहिती नाही का, तर येताना माहेराहून येताना कसं डोळ्यात पाणी येतेच आपल्या. आदल्या दिवसापासून नुसतं डोळे भरून यायचे माझे. इतक्या दिवस आपण भावंडांसोबत आणि भाच्यांसोबत, आईबाबा पण होते मेन म्हणजे, आणि माझ्या वहिनी वगैरे सगळ्या चांगल्या आहेत. त्याच्यामुळे कसं ते चित्र आपल्या डोळ्यापुढे सतत येते. आणि दादा खूप गंमत वगैरे करायचा ट्रेनमध्ये, पण माझं बिलकुल लक्ष लागत नव्हतं. नुसतं डोळे भरून यायचे माझे. अशा प्रकारे मग माझंच काय, कोणत्याही मुलीचं असंच असते. आपण घरी कितीही चांगलं असलं तरी माहेरून त्यांना कसं आपले डोळे भरून येतातच. हे काही नवीन नाही आहे आपल्यासाठी. अशा आणि आम्ही एन्जॉय पण खूप केलं. आणि आईचं ऑपरेशन पण होतं, त्याच्यामुळे मग एक मग मनात यायचं माझ्या. पण ताईंना माहीत आहे का, आपल्या घरी पण कोणतरी आपली वाट बघत असते. त्याच्यामुळे मग येणं, लवकरात लवकर येणं पण आपल्यासाठी आवश्यक असते. त्याच्यामुळे मग अशा प्रकारे माझ्या मुंबईचा प्रवास झाला.